नमस्कार मंडळी। पावसाळ्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या भाज्या खायला मिळतात। त्यातलीच एक भाजी म्हणजे ही काटला, जी ह्या दिवसामध्येच आपल्याला याची भाजी खायला मिळते आणि ही सुद्धा एक रानटी भाजीच आहे। तर इथे मी काटला धुवून घेतले। त्याच्यानंतर हे बघा, इथे मी दोन्ही साईडचे जे दोन्ही साईडनी कट करून घ्यायचे आणि बरं ही भाजी जास्त दिवस टिकतसुद्धा नाही, कारण ही पावसाच्या पाण्यामध्ये आलेली असते। त्याच्यामुळे जास्त 1-2 दिवसातच ही भाजी बनवायला लागते। आपण जर मार्केटमधून भाज्या आणतो त्यात आपण फ्रीजमध्ये ठेवला तरी जवळजवळ आठवडाभर तरी व्यवस्थित राहतात, पण ही भाजी 1-2 दिवसातच खराब होऊन जाते। नाहीतर हे बघा अशी पिकतात ते। आणि जसं आपण ही भाजी कारल्याची जशी आपण भाजी बनवतो तशीच ही भाजी बनवतो तव्यावरती, छान लागते। तर हे बघा, इथे मी सगळी कट करून घेतले। तर हे बघा, इथे या बघा, ह्या बिया अशा जून झालेल्या आहेत। तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे। आता त्याच्यामध्ये जसं आपण कारलं तेलामध्ये चांगलं परतून फ्राय करून घेतो तसंच करणार आहे। ही भाजी मी तशीच बनवलेली आहे। प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तर मला माझ्या आई अशाच पद्धतीने बनवायची, त्याच्यामुळे मला ही पद्धत माहिती होती, तर मी ह्याच पद्धतीने बनवते। आणि बरं, ही भाजी खायलासुद्धा खूप छान लागते आणि त्याचबरोबर ह्याचे औषधी गुणधर्मसुद्धा खूप आहे। जर तुम्हाला शुगर असेल, डायबिटीजमध्ये, तर या भाजी खाल्ल्याने तुमचं शुगर नॉर्मल व्हायलासुद्धा मदत होते। त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे आपलं सर्दी खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन असतं, तर ह्या भाजीच्या ही जर भाजी आपण खाल्ली तर हे सगळं खोकला सर्दी किंवा हे कमी व्हायला खूप मदत होते। तर इथे मी चांगले तेलामध्ये परतून घेतले। आता ही व्यवस्थित शिजली आहे। हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवते। हे बघा, त्याच्यानंतर एका ताटामध्ये भाजी काढून घेतली। आता याच कढईमध्ये मी तेल गरम केलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं फोडणीसाठी, एक कांदा घातलेला आहे। आता ही भाजी शिजल्यानंतर थोडी म्हणजे अगदी खूप जास्तही होत नाही, त्याच्यामुळे एक मी मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे। चांगलं तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये मी हळद घातली आहे। तुम्हाला मिरचीमध्ये पाहिजे तर तुम्ही मिरची टाकूनसुद्धा करू शकता, पण मी इथे हळद आणि तिखट लाल मसाला असतो तो घातलेला आहे। त्याच्यानंतर मीठ घातलं आहे। हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं। आता हा मसाला थोडासा जळत होता, त्याच्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलं आणि कारण का तो धूर सगळीकडे पसरत होता, त्याच्यामुळे थोडं पाणी घातलं आहे। बघा, मी थोडं पातळ केलं आहे। आता याच्यामध्ये मी सगळी भाजी घातलेली आहे आणि चांगली भाजी व्यवस्थित परतून घेतली आहे। त्याच्यानंतर ही भाजी खूप चवीला खूप चांगली लागते, म्हणजे छान लागते। सुकी करून घेतली भाजी। आता इथे ह्याच्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे, अगदी 2-3 चमचे ओलं खोबरं याच्यामध्ये मी घातलं। आणि ह्या सीझनमध्ये अशा प्रकारच्या भाज्या ज्या मिळतात आपल्याला, पालेभाज्या किंवा ही काटलाची भाजी ही ह्या सीझनमध्येच मिळते, तर ही भाजी आवर्जून एकदा तरी खावी। आणि ही जी भाजी आहे ही प्रॉपर अगदी मला जंगलातूनच मिळालेली आहे, कारण आमच्या एक ओळखीच्या आजी आहेत, त्यांच्याकडे सगळ्या ह्या भाज्या आम्ही त्यांच्याकडूनच, मी ज्या पालेभाज्या, गावठी पालेभाज्या किंवा ह्या जे काटला आणि अशा ज्या भाज्या असतात त्या मी मार्केटमधून आणत नाही, मी त्या आजींना सांगून ठेवते। मग त्या जेव्हा मिळतात त्यांच्याकडे येतात तेव्हा त्या फोन करून सांगतात आणि आम्ही ती भाजी घेऊन येतो। आणि हे बघा, आता भाजी आपली पूर्ण तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।